टीम संग्राम 11 नितलसचे पुरस्कर्ते सचिन शेठ पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावरती या आणि त्यांच्या समावेश शैलेशजी पावशे साहेब देखील त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 11 उसाटणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषकामध्ये. नवनाथजी मडवी सरांना मी विनंती करेन की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती या. बॅट्समन पाठवून द्या प्लीज टीम हेदूटने. गुरुकृपा विद्या मंदिर उसाटण्याचे सर्व शिक्षक वर्गांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी यायचं आमच्या व्यासपीठावरती. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. शिक्षण खरं तर भाया आजच्या तारखेला भरपूर महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्ञानाचं भरमसाठ विलासजी पाटील जे उसाटण्याचं त्यांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आज सकाळचं 17 पॉईंट आमच्या व्यासपीठावरती पाहुण्यांची रेलचेल सुरू झालेली आहे. ही खरी खासियत आहे स्पर्धेची आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषक म्हटलं की सातत्यानं मोठ्या प्रमाणावरती मान्यवर आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. चला बॅट्समन पाठवून द्या प्लीज. चेसिंग कंपल्सरी असेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे आणि शुमलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेची स्पर्धा तथाच वेलकम 11 उसाटणे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024. बुरदुल आमचे धनाजी पाटील विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे डीजे ऑपरेटर आज आमच्या सोबत डीजे सिद्धेश आमचे मॅन्युअल स्कोरिंग एक्सपर्ट. जेव्हा जेव्हा आम्ही उसाटणे नगरीमध्ये येतो तेव्हा तेव्हा मात्र स्कोररच्या भूमिकेत नियमितरित्या आम्हाला जे पाहायला मिळतं आमचे लाडके भाया म्हात्रे आणि टेक्निकल एक्सपर्ट आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत. बॅकबोन ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट .in अर्थातच सुजल भोईर, आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन धीरज भोईर आणि आमचं मेन अँगलवरती आमच्यासोबत साहिल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, हरवला तर त्या जागी तुम्हाला कंपल्सरी नवीन बॉलच असेल या गोष्टीची देखील नोंद घ्या. कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, भिजला, खराब झाला, हरवला तर त्या जागी तुम्हाला कंपल्सरी नवीन बॉलच दिला जाईल. स्पर्धेचे काही नियम आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी राहील, अनिवार्य राहील. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक जेव्हा होईल तेव्हा पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी तुमचा 12th मॅनच जाणार आहे. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्या. अतिशय शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय प्रतिने स्पर्धा मात्र पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. फार एंड वरून गोलंदाजी मार्क वर षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाज अतुल काठेला आपण पाहणार आहोत. आरंभी सुरुवातीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रदीप काळन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहित पाटील. हेदूटने म्हटलं की आमचे
बंधुतुल्य मित्र अर्थातच समालोचक करण काळन ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. वेलकम करणजी काळन, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये काल त्यांचा आवाज आपण ऐकला आणि आज घर बसल्या ते मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक स्वागत. मॅचला ते सुरुवात आणि काही क्षणातच क्रिकेटचा थरार आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल, या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. क्रीडांगणाचं स्वरूप मात्र जसा जसा दिवस पुढे जाईल तसं बदलत राहील, कारण हे क्रीडांगण फक्त क्रिकेटचं मैदान म्हणून नाही तर कुरुक्षेत्र म्हणून. येस, फॉरेन नाहीये तर कॉमेंट्री बॉक्स एंडवरून सुरुवात होईल आजच्या दिवसाची आणि गोलंदाजी मार्कवरती अतुल काठेला आपण पाहणार आहोत. चला अतुल, वॉर्मअप संपवा, आपल्या लगेच मॅचला आपण सुरुवात करायची आहे. फिल्डिंग सेटिंग आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग पॉईंट देखील आत आहे कव्हरला, फिल्डर आत केल्यात. त्यानंतर मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. डीप मध्ये मिड विकेट तयार, अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन करूया दुसऱ्या दिवसाची सुरुवात. ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024 पहिला बॉल दुसऱ्या दिवसातला. चांगला टप्पा होता, अॅक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती सटीक लाईन आणि लेंथ वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि ड्रॉप करण्यास भाग पाडलं. खरं तर तिथे टॅप करण्याचा प्रयत्न केला बॅटरनं, सिंगल इथे मिळाली आणि पहिली धावफलकावरती अंकित झाल्या. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. पहिली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सतरंगी हे दुटण्याची सुरुवात झालेली आहे आजच्या लढतींना. आज देखील 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एक दर्जेदार स्पर्धा आहे. काल आपण पाहिलं तर खरं तर काल उद्घाटन सोहळा देखील आपण पार पडला, त्यामुळे काल 10:30 ठीक पहिला चेंडू पडला होता. पण आज मात्र आपण पाहिलं तर ठीक 9:53 पहिला बॉल पडतोय. खूप चांगलं शिस्तबद्ध आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केलंय. अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा षटकातला पॉवर पॅकेट, गॅप शोधलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. विकेटने ऑन साइडला लॉफ करायचा होता. इथे काय झालं, नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन झालंय सतरंगी हे दुटणे ब संघासाठी आणि बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या बाहेर. 22च्या स्वरूपात मिळाला मोफतचा 4 धावा. सुप्रसिद्ध दोन्ही जिल्ह्यांमध्ये, कारण दोन्ही जिल्ह्यांना जोडणारं मी तर म्हणेन हे गाव आहे. ठाणे असू द्या, रायगड असू द्या. ऑन साइडला शॉट पुल करायचा होता, चेंडू डीप मध्ये चाललाय. स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत. मिड विकेट वरून मोठं अंतर कापावं लागेल. लॉंग दी कापेट फायनली बॉलला थांबवलंय. भरपूर वेगाने गेले क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. साहिलला लॉंग ऑन पासून ते मिड विकेट पर्यंतचं अंतर कापलं. जवळपास स्क्वेअर लेग पर्यंत त्यांना जावं लागलं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आउटफील्ड मध्ये. दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. चांगली कॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12वर पोहोचल्या. 2 चौकारांचा समावेश आहे त्यामध्ये. हा देखील जवळपास असं वाटलं एका चरणावरती की चौकार जाईल, पण त्यानंतर डीप मध्ये आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन मधून ते अंतर कापलं साहिलने. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बाया आमच्या सोबत आहेत, बाया म्हात्रे, एक्सपर्ट स्कोरर, ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. उसाटणे नाईटची स्पर्धा असू दे किंवा वेलकम इलेव्हन उसाटणे स्पर्धा असू दे, प्रत्येक वेळेस दर्जेदार स्कोरिंग त्यांची आम्हाला पाहायला मिळते. आणि सोबत लाईव्ह टेलिकास्ट टीम आहे. प्रचंड प्रचंड मेहनत घेतली तेजस बोरून त्याच्या संपूर्ण सहकार्यांनी. पुढचा बॉल लो फुटस होता, लॉफ करायचा होता. फुल लेंथ बॉल खरं तर इथे बॅट वरती आला असता कदाचित तर चांगल्या धाबा मिळाला असता मी तर म्हणेन, पण संपर्क झाला नाही. प्रसादजी सहस्त्रबुद्धे सरांना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला मनोजी पवार सरांना आपण पाहतोय. खरं तर डोंबिवलीचं खुल्या गटात क्रिकेट गाजवलंय. प्रसाद सहस्त्रबुद्धे असेल, निरंजन सावंत असतील, हे सगळेच आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण एक काळ त्यांनी गाजवलाय, हे विसरून चालणार नाही. अनेक मुंबईच्या मोठमोठ्या संघांना
अक्षरशः घाम पुढेपर्यंतचं क्रिकेट त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. टॉप केलाय, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग आहे. बॉल मात्र थेट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फिल्डर धावत होते पाठमोरे, त्यांचा आवाक्याच्या बाहेर पहिला टप्पा घेऊन चेंडू फरार, सीमा पार. 4 पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, 16 धावा, धावफलकावर 16 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम सतरंगी दुटणे बी दर्जेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार आले ते बॅटर रोहितचा बॅट मधनं, एक 22च्या माध्यमातून आला, माफ करा. एक चौकार रोहितचा बॅट मधून आला, एक प्रदीपचा बॅट मधून आला. 4 धावा मिळाला त्या अतिरिक्त 22च्या स्वरूपात, आणि षटक पहिलं इथे झालं पूर्ण. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. भाया मात्र आम्हाला माहिती आहे 16 धावा धावफलकावरती लागल्यात. मी तर म्हणेन खूप चांगली सुरुवात झाली. पॉवर प्लेचं षटक कॅपिटलाइज झालं, मोठं बनवण्यामध्ये यश मिळालं, आणि पहिल्या षटकामध्ये इथे 16 धावा आला. त्यामुळे आत्मविश्वास इथे दोन्ही फलंदाजांचा दुगिणूच झाला असेल. गोलंदाजी मार्कवर फार एंड वरून गोलंदाज प्रमोद पावशांना आपण पाहणार आहोत. पहिला बॉल, षटक दुसरं, पॉवर प्लेचं दुसरं षटक. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळतात. सचिन दादा पाटील यांना विनंती करून आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सारा ऍक्शनने बॉल टाकला होता, ऑन साइडला स्वीप केलाय, लॉंग ऑन ला तर फिल्डर होते, पण बॉल मात्र स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळाला. खर तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अटेम्प्ट केला होता, बॅटचा रडार मध्ये हवा तसा बॉल आला नाही. 1 शॉट पंच इशारा करतात. आय थिंक म्हणजे आता इथे दावा किती कॅल्क्युलेट केल्या जातील? एकच धाव असेल. खरं तर 2 धावा होत्या, पण पंचांचं लक्ष अगदी पाहिलं तर तिथे होतं क्रीजवर की बॅटरनं रन पूर्ण केली नाहीये. क्रीज तिथे मात्र क्रॉस झाली नाहीये, आणि त्या अनुषंगाने मात्र अंपायर सांगतात की 1 शॉट म्हणजे धाव असेल 1. सिंगलने धावसंख्या पुढे 17. फार एंड वरून पुन्हा एकदा प्रमोद पावशे, फुल टॉस दोन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून चाललाय. पवार सर इशारा करतात, इट्स अ वाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक बॉलवरती काय घडतंय त्याचा ऍक्शन रिप्ले म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट. येस, लेग स्टिक सोडून चालला होता चेंडू, सोपा निर्णय राहिला पंचांसाठी. एक्स्ट्रा रन. बॉल चेक केला जातोय की एक्झॅक्टली बाउन्स किती आहे बॉलमध्ये. या सगळ्या गोष्टी मॉर्निंग सेशनला खूप मॅटर करतात. खरं तर मॉइश्चर आहे खेळपट्टीमध्ये. सांगितलं की जेव्हा सकाळी आम्ही आलो तेव्हा खेळपट्टी पाहिली, खेळपट्टीचा थोडा अभ्यास केला. तिथं हलकासा मॉइश्चर खेळपट्टीमध्ये होतं, कारण त्यामुळे कुठेतरी फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं सतरंगी हेदूटने बला, पण कॅपिटलाइज केलं पहिलं षटक. अतिशय चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, पण कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये त्या धावांच्या गतीवरती पूर्णविराम लावण्याचं काम मला तर वाटतं प्रमोद पावशे करतायत. लॉफ केलाय, लॉंग ऑनचे फिल्डर धावतोय, बॉल मिड विकेटला रेंज मध्ये होता, आणि लॉंग ऑन वरून अंतर कापलं मोठं. गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकार आहेत तिथे. लॉंग ऑन वरून मिड विकेटचं अंतर कापलं, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. एका चरणावरती असं वाटलं की चौकार मिळेल, पण नाही, मान्य नाहीये ओमकारला. अडवला चेंडू, धावा मिळाला. 2-2 ने धावा संख्या पुढे 20 वर. 20 ऑन बोर्ड. 3 चेंडू अद्यापही शिल्लक. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 4 आला. लॉफ केलाय, लॉंग ऑनला आता थोडं बाहेर काढलं होतं, लॉंग ऑफ वरून यावं लागलं, आणि कॅच ड्रॉप. कठीण होतं खरं तर. यापूर्वीच्या बॉलवर स्ट्रेट लॉंग ऑन फिल्डर होता, पण त्याला मात्र थोडं वाईडिशला घेतलं. वाईडिश लॉंग ऑन मध्ये त्याला आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेस स्ट्रेट बॅटनं फटका एक्झिक्यूट केला, ओव्हर द लॉंग ऑन खेळण्याचा प्रयत्न, आणि तिथे मात्र फिल्डर नव्हते. लॉंग ऑफ वरून यावं लागलं फिल्डरला, आणि कुठेतरी ते गोलंदाजचा निर्णय चुकला. मी तर म्हणेन 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 22 वर. 22 ऑन बोर्ड. धावसंख्या 22 वर. 2 चेंडूचे खेळ अद्यापही शिल्लक. या षटकातला एक एक्स्ट्रा आले, एक सिंगल, एक डॉट, आणि एक 2 डबल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पुन्हा एकदा स्वीप करायचा होता,
दोन्ही हात आता मात्र डोक्यावर आहेत. असं करून चालणार नाहीये. खरं तर नशिबाचा या इनिंग मधला मी म्हणेन दुसरा चौकार आला. यापूर्वी 22च्या स्वरूपात फाईन लेगला मिळाला. आता आय थिंक बॅटची हलकीशी एज लागली होती. त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाले, शॉर्ट फाईन लेग बीट झाला आणि फाईन लेगच्या बाहेर आला चौकार. धावसंख्या मात्र 26 वर आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू. ओहो हो, यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त. त्रिफळाचे दांडे गोल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचा पतन लागणारा पहिला मोठा झटका बॅटिंग करताना सतरंगी दुटणे बला. प्रवीण मात्रेचे बुर्दुल सत्ताना विनंती आपण व्यासपीठावरती या प्रवीण दादा या आपण व्यासपीठावर. यशस्वी आयोजक आहेत खरं तर, चांगले खेळाडू आहेत. त्यांनी विनंती करणं आपण या आमच्या व्यासपीठावर. हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच गावदेवी बुर्दुलचे कॅप्टन आपण या त्यांचा अगेन्स्ट सिद्धी करवले आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी सुधीर मॅन इन फॉर्म. चांगली बॅटिंग या सीझन मध्ये त्याची आपल्याला पाहायला मिळाली टीम बुर्दुलसाठी. खरंच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सागर ही स्पर्धा नाही करता आपल्या विभागातील कोणतीही स्पर्धा असू दे. प्रवीण मात्रे बुर्दुल म्हटलं की त्यांची मेहनत प्रत्येक स्पर्धेमध्ये असते. त्यांचं सहकार्य, त्यांचं योगदान प्रत्येकासाठी असतं. खरं तर क्रिकेट जपणारं व्यक्तिमत्व आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटीलला आपण पाहतो आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करत होता. गुरुकृपा विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्गांना मी विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवे फ्रॉम द बॉडी कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. योग्य निर्णय पंचांचा राहिला. येस, व्हेरी गुड डिसिजन. कारण ऑफ स्टेशन बराच बाहेर चेंडू होता आणि तेच पंच सांगतात. आमचे सर्व शिक्षक वर्ग तर सगळ्यांना विनंती आहे की आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यादान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. खरे तर ज्ञानाचं भंडार म्हणजे शिक्षक. बॉल तयार सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रसाद सहस्त्रबुद्धे सरांच्या बघा चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माइल तुम्हाला पाहायला मिळेल. कारण अतिरिक्त धाबा बघा सुजल किती आल्यात या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 3 धाबा आल्यात आय थिंक अतिरिक्त. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर पुन्हा 2 व्हाईट बॉल आले. त्यामुळे कुठेतरी दबाव गोलंदाजावरती देखील दबाव पूर्णपणे हलका केलाय. एसटी उखडले, डावी एसटी अक्षरशः उखडली आहे आणि यावेळेस विकेटचा बदल होत असताना व्हॉट अ ग्रेट कमबॅक इज गॉन. व्यासपीठावरती आपण पाहतायत सन्माननीय गणेश पाटील सरांना आपण पाहतोय, भोईर सर आहेत, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रिन्सिपल गायकवाड सर देखील इथे आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. गोरड सर देखील आहेत. सर्व शिक्षक वर्गाचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतो स्पर्धेच्या वतीनं. कारण शिक्षक म्हटलं की सुजल ज्ञानाचं भंडार. खरं तर विद्यार्थी घडवण्यापासून त्याला सगळ्या गोष्टी शिकवण्यापर्यंतचं काम त्यांच्याकडे असतं. आणि खरं तर आपल्या परिसरामध्ये बरेचसे विद्यार्थी त्यांनी घडवले आणि खरं तर शिक्षण देणं, शिक्षक म्हणून कार्यरत राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आमच्या व्यासपीठावरती आमच्या सर्व शिक्षक वर्गाचा आम्ही पुन्हा एकदा
ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. विकेटचं पतन झालं नुकतंच आपण पाहिलं तर दुसरा धक्का लागला बॅटिंग करताना सतरंगी हेदूटने बोला आणि आता नवीन फलंदाज धीरज मैदानामध्ये दाखल होतोय. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आमचे सर्व शिक्षक कर्मचारी, त्याचप्रमाणे प्रवीणजी मात्रे मॅन फ्रॉम बद्दल सर्वांचं मी स्वागत करतोय. ग्रामस्थ मंडळ उसाटणी चषक म्हटलं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रत्येक पाहुण्यांचा या व्यासपीठावरती आदरपूर्वक सन्मान आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून केला जातो. डावखुरा आताचा फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. धीरज पाटील गोलंदाजी मार्कवर. ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस थोडी गती जास्त ठेवली. पाठच्या 2 चेंडूंच्या तुलनेमध्ये या चेंडूमध्ये गती थोडी वाढवण्यात आली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि एक सिंगल इथे मिळतात. सिंगल आहे. धावसंख्या पुढे 30 वर. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कुठेतरी टीम नितलसचा कॅप्टनने सांगितलं, जेव्हा आपण टॉससाठी आपल्या टॉस बॉक्समध्ये होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कुठेतरी 50 धावांपर्यंत टीम सतरंगी हेदूटने बोला रोखायचा आहे. पण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 16 आल्या, त्यानंतर 10 आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली. अवघ्या आणि अवघ्या 4 धावा खर्च झाल्यात. कॉमेंट्री बॉक्स एंड वरून पुन्हा एकदा तयार ओमकार पाटील. पुढचा बॉल यावेळेस फोर्स केलाय. ऑफ रिजन मध्ये गॅप मोठा होता, शोधून काढलाय, पण डीप मध्ये फिल्डर मात्र तैनात आहेत. इनफिल्डचा गॅप तर भेदला, पण आउटफील्ड मध्ये फिल्डर तैनात होते. ऍक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. इज गॉन धावची इच्छा स्वरूपात. ऍक्युरेट मोठा धक्का. 30 या धावा संख्येवर सतरंगी हेदूटने बला अगाऊपणा तू केला. पाहायला कॉल नसताना तो धावला कशाला आणि धावता धावता रन आउट झाला आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. बघा आमचा ऑफिशियल कॅमेरामॅनने काय सुंदर क्षणचित्र टिपलंय. ही खासियत आहे ग्रामीण टेनिस cricket.in ची. तेजस भोईरची अफाट मेहनत आहे. त्याच्यासोबत बॅकबोन ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट आमच्यासोबत सुजल आहेत. आमचे साहिल असतील, त्यानंतर धीरज असतील, राज जोशी आमचे परम मित्र. सगळ्यांची भरपूर मेहनत आहे खरं तर या टेलिकास्टसाठी. आणि लाईव्ह टेलिकास्ट काम करणे का सोपी गोष्ट नाही आहे. वेलकम मॅन फ्रॉम शिरोली, व्हॉइस ऑफ शिरोली, आमचे परम मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र ऋषभ पाटील यांचं देखील स्वागत आहे. खरं तर आजच्या दिवसात त्यांची साथ आज कॉमेंटेटर म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल. ऑप्शनच्या जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धावा धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे टीमची टोटल आता आपल्याला पाहायला मिळतं 32 या आकड्यावर. अतिशय तंत्रशुद्ध समालोचन सातत्याने या परिसरामध्ये त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज कॉम्बॉक्स मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. एक चेंडू आय थिंक येस शिल्लक असेल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 33 वर आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार पाटील गुड बॉलिंग अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 7 धावा खर्च केला, त्यामध्ये आपण पाहिलं तर 4 एक्स्ट्रा आहेत. म्हणजे गोलंदाजाचा कौतुक आहे. कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी झाली असती तर कदाचित त्या 3 ते 4 धावा कमी आल्या असतात. ड्राईव्ह करायचा होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. एक चांगला स्पेल इथे पूर्ण झाला. आउटस्टँडिंग बॉलिंग, सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक पूर्ण झालं. तिसरं पाण्याची मागणी केली जाते. चला 12th मॅन आपण जायचं पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांसाठी पूर्ण धावसंख्या 11.00च्या सरासरीनं 33 धावफलकावरती लागल्या. 33 फॉर लॉस ऑफ 3 आफ्टर 3. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये. या तात्पुरता घेऊया आपण शूट असा डीजे ब्रेक. येस डीजे. आपण स्वागत आणि सन्मान इथे पूर्ण करणार आहोत. मी विनंती करेन मॅनेजमेंट टीमला आपण प्रथमतः ॲडव्होकेट प्रिन्सिपल गायकवाड सरांचा सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावर करायचा आहे. मी विनंती करेन सर या आपण आपला स्वागत आणि सन्मान इथे केला जाईल. ॲडव्होकेट प्रिन्सिपल गणेश गायकवाड सर इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण प्रथमतः आपल्या व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. विद्यादान हे श्रेष्ठ दान मानलं जातं आणि सातत्यपूर्वक आपल्या संपूर्ण परिसरामध्ये विद्यार्थी घडवण्यामागे या सर्वांचा महत्त्वपूर्ण हातभार राहिला असं आमचं शिक्षक वर्ग आज आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि त्या सर्वांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय.
मायची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण, एक ब्युटिफुल मोमेंट देऊन आपण या सर्व उपस्थित शिक्षक वर्गांचा सन्मान करतो. गणेशजी पाटील सरांना मी रिक्वेस्ट करेन, सर आपण या, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सन्मान करणार आहोत. गणेशजी पाटील सर आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही करणार आहोत सत्कार. आपल्याकडे वेळ आहे आणि खरं तर ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे. त्यानंतर उर्वरित पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करेन की आपण थोडंसं मॅचच्या दिशेने वळतो आणि जशी मॅच कंप्लीट होईल सागर पुन्हा एकदा आपण स्वागत सत्कार समारंभाकडे वळूयात. 3 षटकांसंख्या पूर्ण झाला, धावसंख्या 33 झालेला. 2 अँगल साहिल विनंती असेल, डबल अँगलवरून आपण स्पर्धा सुरू करा. मॅच एका बाजूला सुरू राहील अंपायर आणि दुसऱ्या बाजूला आमच्या सर्व शिक्षक वर्गाचा आम्ही सन्मान करणार. भोईर सर आपण देखील यायचं आहे. भोईर सरांना विनंती करेन. मॅच इज ऑन. 33 फॉर लॉस ऑफ 3. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉल आलाय, सिंगल मिळाले. व्यासपीठावरती आपण सन्मान करतो आपले भोईर सर. खरं तर या सर्व शिक्षक वर्गाचा आपण इथे आपल्या मुख्य अतिथी मंचावर सन्मान करतोय. धन्यवाद भोईर सर, आपल्या देखील मनापासून आभार. त्यानंतर घोरड सरांना विनंती करेन, सर आपण देखील या, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत सन्मान करणार आहोत. ग्रामस्थ मंडळ उसाटणी चषक 2024 आणि या संपूर्ण शिक्षक वर्गाचा आम्ही आमच्या व्यासपीठावरती सन्मान करतोय. पुन्हा एकदा वस्त्र अलंकार, मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण जी कायमस्वरूपी आठवणीत राहील ही स्पर्धा, अशी ब्युटिफुल मोमेंट देऊन आपण करतोय सन्मान. लॉफ केलाय, ओव्हर द बॉल असेट, लॉंग ऑफ ब्लॅक स्क्रीन समोर फिल्डर. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट झाला. विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती नवनाथ सर या, आपण देखील नवनाथ सरांचा देखील आम्ही सन्मान करतोय. पुन्हा एकदा आमच्या दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते नवनाथ सरांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. या सर या, आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहू शकाल. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की सातत्यपूर्व खूप चांगली कामगिरी लाईव्हच्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्यांची पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या हक्काची वाहिनी आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. बघू शकता 2 अँगलवरून सध्या टेलिकास्ट सुरू आहे आणि आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम आपल्याला पाहायला मिळते इथे नवनाथ सरांचा सत्कार करताना. धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार. आणि जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. खोलवा टप्पा स्वतः कोदून करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर वाईडिश लॉंग ऑनला पोहोचलात. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. टीम बुर्दुलचे कॅप्टन इथे आलेले आहेत. विनंती करेन सिद्धी करवलेचे कॅप्टन आपण देखील या. टॉस आपल्याला कंप्लीट करायचा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आपण करणार आहोत. पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा सिंगल. गोलंदाजी मार्कवर प्रमोद पावशांना सेकंड स्पेल मध्ये इन्व्हाइट केलं फॉर एंड वरून. ऑन साइडला लॉफ करायचा होता, संपर्क इथे देखील नाहीये. धावांची गती पूर्णपणे थांबली. असं वाटलं पहिल्या ओव्हर नंतर जेव्हा 16 आला होता, असं वाटलं की सतरंगी येदूटने आज काही थांबणार नाही, पण त्यांना थांबवलं. आता धावांसाठी संघर्ष सुरू झाला येदूटने साठी. धावसंख्या दाफलकर 35, शेवटचे 2 चेंडू अद्यापही शिल्लक. सेकंड स्पेल मध्ये प्रमोदने खूप चांगले इम्प्रेस केलंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आला नाही तर ज्या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित नसतील त्या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल. लॉफ्टेड इट, वाराचा लाटांवरती स्वारून बॉलला पाठवलंय हवाई यात्रेवर. मिड विकेटचा दौऱ्यावर चेंडू, सिक्सर. आतमध्ये या, फिल्डर या आपण. चला आमचे मॅनेजमेंट टीमचे जे मेंबर आहेत त्यांना विनंती करेन की आपण मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्या. आमचे सर्व ऑफिशियल मेंबर मॅनेजमेंट टीमचे सगळ्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. षटकार आला, षटकार धावसंख्या फुल ते बहरती 41 वर येते. 41 लॉफ करायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतात. अवांतर धाव. आणि येस, खरं तर मी गोलंदाजाचा कौतुक करेन कारण यष्टीरक्षक आणि थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅनला जे फिल्डर त्यांनी सांगितलं की अंपायर्सच्या निर्णयावरती त्यांनी प्रश्न विचारला की ही अवांतर धाव कशी, पण गोलंदाजाने मान्य केलं नाही. बाहेरून चेंडू आहे, एक्स्ट्रा रन आहे. अप्रतिम अप्रतिम स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. ही खेळाडू वृत्ती
सर्व खेळाडूंमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केला चेंडू डीपमध्ये फिल्डर आहेत. सिंगल येथे देखील अंकित केले जाते. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला तर बॅटरनं षटक चौथं देखील पूर्ण झालंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफल कव्हर आपल्याला पाहायला मिळतात. 43 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4th ओव्हर. टीम सतरंगी हे दुटणे बी. चला, आय थिंक मॉर्निंग सेशन आमचं डीज ऑपरेटर थोडं सेटल होत आहेत. 4 षटकांचा काय पूर्ण झाला. धावसंख्या 43 आपल्याला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 4 विकेट. पहिलीच मॅच अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संग्राम 11 नीतलस, दुसऱ्या बाजूला सतरंगी हे दुटणे बी. सतरंगी हे दुटणे म्हटलं की लवकरच त्यांची देखील एक मोठी स्पर्धा त्या सतरंगी ट्रॉफी 2024-25 पर्व आपल्याला ते देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आमचे परममित्र करण खाळन यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेल्यात. 4 षटकामध्ये 43 झालेला. शेवटचं षटक मी तर म्हणेन इथनं या ओव्हरमध्ये सुजल कुठेतरी 15 ते 16 धाबा खूप इम्पॉर्टंट आहेत, जेणेकरून एका चांगला टोटलपर्यंत आपण पोहोचाल. साहिलला आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स एंडवरून. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. बॉल हवे मध्ये स्वतः साहिल चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. झेल होईल का पाहायचं. एक सोपा झेल इथे पूर्ण केलाय साहिलच्या खात्यामध्ये पहिली आणि 5वी विकेट इथे मिळते. नितलसला लागणारा मोठा धक्का बॅटिंग करताना सतरंगी हे दुटणे बीला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडवरून गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली तर गोलंदाज साहिल दरेला. भूषण खानसाठी हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. बदली एसटी वाकवले. अनप्लेबल यॉर्कर. अप्रतिम चेंडू. ऍक्शन रिप्ले हा पाहावाच लागेल. काय जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टू क्रशिंग यॉर्कर आपण पाहतो. अनप्लेबल डिलिव्हरी. जबरदस्त ऍक्शन रिप्ले बघा. अनप्लेबल डिलिव्हरी. थँक्यू डीजे, थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय बघा. काय चेंडू होता. जबरदस्त. कायम स्वरूपी तर साहिलला हा बॉल लक्षात राहील. त्याचा मित्र म्हणेन त्याचा पूर्ण क्रिकेटिंग लाईफ मधला वन ऑफ द बेस्ट बॉल. जबरदस्त चेंडू. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सतरंगी चषक 2024 लवकरच ही देखील एक कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे 12th मॅन आमच्या सोबत आहेत. हे दुटण्यासाठी आम्हाला माहिती देतात. वेलकम. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. नितीन पाटील, ऋतिक पाटील, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. विकी आला स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय. हॉन्सला वळवण्याचा प्रयत्न. लॉंग दी कापेट. इथे थोडीशी मिसफील्ड झाली आहे. फंबल झाले आउटफील्ड मध्ये. हरकत नाही आहे. जास्त काही अतिरिक्त नुकसान इथे झालं नाही. तर धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मध्ये सिंगलने पुढे सरसवले जाते. टोटल 45 धावा धावफलकावर. 2 घेतला आता. येस, डबल आहे. साहिल गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूचा काय शिल्लक. स्लॉप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत. पहिला टप्पा पडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला कलेक्ट केलाय. भरपूर वेगाने आलो होते. खरं तर गॅप मोठा होता असं वाटलं एका चरणावरती की बॉल त्या गॅप मधून निघून जाईल. नाही, क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या, पण 2 इथे पूर्ण केला. 2 धावसंख्या पुढे 47 वर 47 ऑन बोर्ड. 2 चेंडूंचा काय शिल्लक.
कॉम्बॉक्सेंट कडून पुन्हा एकदा बॉल तयार. साहिल लॉक करायचा होता, ऑफस्टमच्या बाहेर शफल झालं होते, भरपूर बाहेर आले होते आणि योग्य निर्णय पंचाचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला फटके. आता टेनिस बॉल विश्वामध्ये कॉमन झालेला आहे. सगळ्या बॅटर्सला मात्र ते फटके खेळायला खूप आवडतात. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर सातत्याने सूर्यकुमार यादव असेल, ऋषभ पंत असेल, ते देखील या फटक्यांचा प्रयत्न करतात, सफल राहतात. टेनिस क्रिकेटला मोठं ग्लॅमर आलंय. ही चर्चा आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये करू. शेवटचा बॉल, अतिशय चांगला चेंडू, हा देखील अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचाचा इशारा आहे तो लेग बायच्या स्वरूपात ही धाव शेवटच्या बॉलवरती मिळाली. इथे सिंगल. डाव संपला. पहिल्या डावानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला त्या 48 आणि 49 धावांचं टार्गेट असेल. टॉससाठी इन्व्हाइट करेन. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला बुर्दुल आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी करवलेचे कॅप्टन. या बुर्दुलचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. टीम सिद्धी करवलेचे कॅप्टन अद्यापही आय थिंक नाही आहेत. आणि इनिंग ब्रेकमध्ये जर टॉस झाला नाही तर 2 धावांची ते पेनल्टी दिली जाईल. अतिशय शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय स्पर्धा आहे. वेळेच्या बाबतीत सर्वांना कठोर सूचना आहे की वेळेवरती या. उद्या तर आपल्याला आय थिंक सागर ठीक 7:30 वाजता मॅचेस सुरू करायच्या आहेत. नाही, पण उद्या 8 वाजता पहिला बॉल पडणार आहे. कारण आज देखील आपण पाहिलं तर ठीक 9:53 पहिला बॉल पडला. काल पहिला दिवस या स्पर्धेचा होता. ठीक 10:30 पहिला बॉल पडला. आपले सर्व शिक्षक वर्ग इथे आपल्यातून रजा घेतात. धन्यवाद. आपल्या सर्वांचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतोय. वेळात वेळ काढून आपण आलात, आमच्या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवलीत, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. चला, पुन्हा एकदा कॉल करतोय. सिद्धी करवलेचे कॅप्टन आपण या. इथे बुर्दुलचे कॅप्टन अगदी पहिल्या मॅच पासून इथे 2 रनची पेनल्टी इथे डिक्लेअर केली जाईल जर इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही. म्हणजे सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला लगेच इम्प्लिमेंट केली जाईल. सर, संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 आहे पर्व. येत्या 2 ते 7 जानेवारीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जर कोणी इच्छुक असतील तर या स्पर्धेमध्ये आपण आमचे समालोचक मित्र रोशन पाटील मॅन फ्रॉम शिरवली, आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. येत्या 2 ते 7 जानेवारी 2025 रोजी स्पर्धा आपल्याला एक भव्य दिव्य पाहायला मिळेल. जांभूळेश्वर क्रीडानगरी नितलस पनवेल आणि संग्राम 11 नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर, वेलकम राहुलजी भोईर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. सिद्धी करवलेचे कॅप्टन, फायनल कॉल आहे. यानंतर कोणत्याही प्रकारचे अनाउन्समेंट होणार नाही. पहिला बॉल पडला, ठीक 2 धावांची आम्ही पेनल्टी लगेच जाहीर करू. त्यानंतर जसा तुम्ही वेळ कराल तशी पेनल्टी वाढेल देखील. ही मॅनेजमेंट टीमची सूचना आहे. कारण उसाटने म्हटलं की अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. डाव दुसरा सुरू होईल. या डावामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आज आमच्यासोबत जोडले गेलेत व्हॉइस ऑफ शिरवली आमचे बंधुतुल्य मित्र आणि ज्यांचं तंत्रशुद्ध समालोचन आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं सातत्याने. अर्थातच व्हॉइस ऑफ शिरवली रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया या दुसऱ्या डावात. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सर. खेळाचं आपण पहिलं पूर्वार्ध पाहिलं. उत्तरार्धाकडे आपण लक्ष देतो जिथे 49 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिली लढत अतिशय मानाची असते आणि या लढतीमध्ये कोणता संघ शिकंजा रचेल हे पाहावं लागेल. टीम हेदुटणे विरोधात टीम नितळस असा हा रणसंग्राम या 2 संघांदरम्यान इथे पाहायला मिळतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व काजे सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन, अर्थातच दमदार रुबाबदार अशी आपण स्पर्धा पाहतो. तात्काळ आपण लढतीला इथे सुरुवात करायची आहे. श्री मल्लंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार वेलकम 11 उसाटने आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 ही आपण स्पर्धा पाहतो. आणि या स्पर्धेतील हा दुसरा दिवस आणि पहिला सामना संग्राम 11 नितळस विरोधात सतरंगी हेदुटणे असा हा सामना पाहायला मिळतो. 49 गाठायची आहे या उत्तरार्ध. विचार मंथन व्हायला हवा, कारण खूप सारा लढती, कारण कालची एक पेंडिंग मॅच इथे आपल्याला कव्हर करायची. पिसारवे बनाम वलभ अशी एक आगली वेगळी झलक पाहायला मिळेल. खरं तर यश काळांचा विचार केला तर आपल्या क्रिकेट जगतामध्ये एक आगली वेगळी छबी उमटवणारा खेळाडू, खुल्या गटामध्ये ज्याचा नेहमीच आपण वावर पाहतो असा पॉवरफुल खेळाडू. यश काळांविरोधात यशाची यशोगाथा पहिल्याच बॉलवरती गाठतोय. खेळाडू आक्रमक झालाय. पहिल्याच बॉलवरती पहिला दणका, चौकार. विराट आणि झिंगाट फडका पाहिला आपण. फलंदाज राहुल काठेची खासियत आहे. येता क्षणी आक्रमण कसं चढवायचं हे त्यानं दाखवून दिलं आणि पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहिला. अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू सफर केला. यष्टीरक्षकाला चकवा दिला. नॉनस्टॉप यायला धोका होता, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे घोषित केली जाते. संकेत स्थळावरून आमचे ऑफिशियल पंच घोषणा करतायत आणि आज पंचांचा ताफा सुद्धा तितकाच मजबूत आहे. तितकाच कॉमेंटर बॉक्समध्ये राहुलजी भोईर सर असतील, प्रथमेश ठाकूर सर असतील आणि मी स्वतः रोशन पाटील शिरवली आपले मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यश कालन मॅडम फॉर्म हेदुटणे. ओहो, चेंडू पडल्यानंतर काहीच बाहेर वळण घेतो. अलीकडचा चेंडू पाहिला आपण, आतमध्ये सर्जिकल स्ट्राईक पाहिलं आणि त्यानंतर तात्काळ गोलंदाजानं पुन्हा एकदा कमबॅक दाखवलं. पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीने चौकार राहिला आणि त्यानंतर या गोलंदाजानं कमालीची वापसी दाखवली. हीच तर खासियत आहे. खुल्या गटामध्ये आपला ठसनभरा गेम या गोलंदाजाने या खेळाडून दाखवलाय. असा हा स्टार खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. अगली पेशकश या गोलंदाजा विरोधात अटके पार झेंडे रोवले जात आहेत. ग्रामस्थ मंडळ चषकातील हा दमदार सिक्सर. अरे चेंडू वरती दिशेनं मार्गस्थ होते. अगदी 11 धावा पाहायला मिळत आहेत. यश काळन एक विख्यात गोलंदाज आणि या गोलंदाजा विरोधात तितकीच ठसनभरी गेम सादरी केली जाते. आम्हाला आपलं प्रतिबिंब उमटवलं जाते प्रतीक सांगडेच्या माध्यमातून. राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केलाय. खराब फिल्डिंग, खराब यष्टीरक्षण, चकवा देत 1+4 5 रन्स पंजा. पूर्णपणे बोनसच्या स्वरूपामध्ये दान दिल्या जात आहेत. एकूण धावा गुणतालिकेवरती 16 पाहायला मिळत आहेत. टीम सिद्धी करवले आपण वेळेनुसार दाखल होत नाहीयेत आणि हे पाहता अगदी आमचे आयोजक तुमच्यावरती कठोर कारवाई करतील याची घोषणा काही क्षणार्धात तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. पेनल्टी लागू शकते. आपण तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि अगदी 2 धावसंख्येची पेनल्टी इथे घोषित केली जाते टीम सिद्धी करवले संघासाठी. गोलंदाज तयार. अगली पेशकश पा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू सफर केला आणि त्यानंतर रिंगणामध्ये चेंडूची धडपकड पाहिली. फक्त धाव इथे बनताना पाहिली. एक सिंगल रन्स. धावसंख्या पुढच्या दिशेनं मार्गस्थ होते. एकूण धावा बाहेर आम्हाला माहिती देत आहेत 17 धावा. खतरा असेल मित्र म्हणेन टीम हेदुटणे संघासाठी, कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये ड्यू फॅक्टर धावा बनल्या नाहीयेत, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून धावा रोखाव्या लागतील टीम हेदुटणेला. तंत्र शुद्ध फटकेबाजी, धावा आल्यात आणि हे जाणलंय राहुलनं आणि हे पाहता अगदी
शांत संयमी असा हा खेळ त्याचा या अंतिम चेंडूगणिक पाहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते संग्राम 11 नितळस बिन गडी बाद 18. संघाला 49 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान एकूण धावा बनताना पाहिले 18. अगदी समीकरण तुमच्या समोर येईल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम नितळस संघासाठी. हे हंगाम दोन्ही संघांसाठी तितकंच रास्त राहिले. दोन्ही संघांनी दणक्यात सुरुवात केली आणि असा संघ पाहायला मिळतो हेदुटणे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय नितळस. संग्राम 11 नितळस म्हटलं तर A1 जोडी आमचे शैलेश शेठ पावशे असतील आणि त्यानंतर सचिन शेठ पाटील भाया शेठ जे तोंडऱ्याचे आहेत ज्यांच्या माध्यमातून नेहमीच एक आर्थिक पाठबळ असतं आणि नेहमीच त्यांच्या वतीनं या संघाला पॅक केलं जातं. अशा या रॉयल पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. गावदेवी बुर्दुल अर्थातच आज अनन्या 11 या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळेल आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल टीम सिद्धिकरवले टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतील प्रथमेश ठाकूर सर. गोलंदाज तयार. ओहो बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटीलला हिटमॅन गोलंदाजी साकार करावी लागेल. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होतील का खर्राफेकी आणि तत्वर 2 धावा चपलाईने प्राप्त होत आहेत. जबरदस्त धावगतीची आखणी इथे पाहायला मिळते आणि धावा अतिशय वेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत. एकूण धावा 20 पल्ला गाठायचा 23 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची अजूनपर्यंत गरज आहे. मॅच बनवू शकते, मॅच बनवू शकते. या षटका दरम्यान तीक्ष्ण धारदार बाणा गोलंदाजीच्या माध्यमातून इथे पेशकश करावा लागेल गोलंदाज रोहित पाटीलला. राईट हम ओव्हर द विकेट. अगली पेशकश वार दमदार आहे. चेंडू सीमा पार येतोय हा शानदार षटकार. काठेचा हा खणखणीत आणि रॉयल बाणा पाहायला मिळतो आणि नितळस हे सोनेरी नाणं आता खणखणीत वाजते. ज्या पद्धतीचे फटके त्याच्या बाटमधून इथे येताना पाहायला मिळत आहेत. चौकार राहिला, एक षटकार राहिला. धावा वेगानं बनत असताना एकूण धावा संख्या 26. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा प्रहार कॉपी बुक स्टाईल हा फटका केला लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट षटकार. पल्ला अगदी सोपा आहे परंतु गोलंदाजी धाकट राहिली तर मॅच मध्ये वापसी दाखवू शकतो टीम हेदुटणे. बॅटची कडा पाहायला मिळते. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची धडपकड राहिली. नितेश त्या ठिकाणी सज्ज होते. फक्त 1 धाव प्राप्त केली जाते. द्वितीय षटक प्रगतीपथावर रोहित पाटीलचं पाहायला मिळतं. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला परंतु पाठोपाठचे 2 चेंडू जिथे 12 धावा बनताना पाहिलं कारण एक फटका पाहिला डीप मिडविकेटच्या डोक्यावरून आणि त्यानंतर वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून एक पुन्हा एकदा षटकार पाहिला आणि हे गणित पाहता अगदी धावा वेगवान बनताना पाहायला मिळतं टीम नितळस संघाच्या. हलक्या हातानं हा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावा बनतात ते जाणले. स्ट्राईक जास्तीत जास्त राहुलला द्यायची हे ठाणलंय, हे मानलंय आणि त्या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच पाहायला मिळत आहेत खेळाडू प्रतीक सांगळेच्या माध्यमातून. एकही गडी बाद न होणं भाया ही सुद्धा तितकीच जमेची बाजू आहे टीम संग्राम 11 नितळस संघासाठी. परंतु सतरंगी हेदुटणे टीमला एक आगळा वेगळा खेळ इथे साध्य करावा लागेल.
आणि त्याच्या जोरावरती मॅच जिंकू शकतो, परंतु तो बाणा त्यांना पेशकश करणं हे तितकंच गरजेचं असेल. एक धाव वेगवान घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न नाहीये, कारण धाडस पुन्हा एकदा घेतलं जातं खराब पैकी आणि जजिंग काहीसं चुकलं गेलं आणि त्या ठिकाणी अगदी 2 धावा बनताना पाहिल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा धावपटलावरती जाऊन पोहोचतील बिनगडीबाद एकूण धावा 35 समीकरण. येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. टॉस इथे केला जाईल. सिद्धी केरवले बनाम बोरदोल. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस आपण इथे कम्प्लीट करणार आहोत. टीम मॅनेजमेंट टीमची सूचना आहे, सिद्धी करवल्या टीमला 2 धावांची पेनल्टी असेल, कारण ते टॉससाठी उशीर आहे, ते दाखल झाल्यात. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि विलाशी पाटील दादांना विनंती करेन आपला शुभ हस्ते आपण करायचा टॉस कॉइन त्यांना इंट्रोड्यूस करायचा. हा काटा असेल आणि हा छापा असेल. कॉल कोणाचा असेल? सिद्धी करवले टीमच्या कॅप्टनचा असेल कॉल. हेड्स इज दी कॉल. छापा कॉल केलाय, काटा आलाय. मान्यवरांचा मी आभार व्यक्त करेन. आपण व्यासपीठावरती विराजमान आहोत. जास्त वेळ घेणार नाही, बॉलिंगचा निर्णय घेतलाय. येस, टॉस बॉक्स मधून माहिती येते नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी बुरदुल विरुद्ध. मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे सिद्धी करवलेमध्ये. टॉस जिंकलाय बुरदुल टीमचा कॅप्टन, बॉलिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सिद्धी करवलेला. जास्त वेळ न घेता ऑन गोईंग मॅच कडे जाऊया. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. 18 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची अद्याप आवश्यकता आहे. टीम संग्राम 11 नितळसला. पहिलाच बॉल अटॅकिंग बाणा पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न रोहित चेंडूला जज करतो. फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. या षटका दरम्यान तीक्ष्ण धारदार बाणा गोलंदाजीच्या माध्यमातून टीम सतरंगी हेदूटने टीमला इथे साध्य करायचंय आणि बॉलिंग ट्रॅक वरती काढू सज्ज झालंय. लालचंद्र पूर्णपणे लालकंद करणारी गोलंदाजी त्याला इथे साध्य करावी लागेल. अनुभवाची शिदोरी काय असते ती आज या खेळपट्टीवरती त्याला ओतावी लागेल. फुलरलेनचा बॉल चांगल्या पद्धतीने फेस केला डीप मिड विकेटच्या दिशेनं. गॅप सिलेक्शन फटका राहिला होता, परंतु वेगवान पद्धतीने चेंडूवरती झडप घातली. अगदी धावसंख्या रोखल्या. दोन धावसंख्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होते. एकूण धावा 38 समीकरण जाऊन पोहोचते. 16 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. या षटका दरम्यान टीम नितळसला रोखावा लागेल हे दोन्ही संघाच्या माध्यमातून. लालचंद्रचा हा चेंडू वेगवान पद्धतीने टोलवलाय. गॅप सिलेक्शन फटका. मिळतील 4 चौकार. पूर्वार्धामध्ये धावा न होणं आणि उत्तरार्धातील पहिल्या षटकापासून अटॅकिंग बाणा पेशकश करणं नितळ संघाच्या माध्यमातून हे काहीच धोकादायक तंत्र ठरलं गेलं टीम एदुटणे संघासाठी. आणि हे पाहता अगदी सामना खुला केलाय, सामना सोपा केलाय, परंतु अशा पद्धतीचे डॉट चेंडू सफर झाले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा घर वापसी दाखवू शकतो टीम सतरंगी हेदुटणे हा संघ. परंतु एकही गडी बाद न होणं ही सुद्धा तितकीच जमेची बाजू आहे. राहुल काटे आणि प्रतीक सांगडे यांची ही मॅरेथॉन इनिंग ही खूप उपयुक्त ठरली जाते आणि त्याच्या जोरावरती सामना आपल्या बाजूने काहीसा झुकवलाय. 14 चेंडू 7 समीकरण. फक्त 7 धावसंख्येची आवश्यकता असताना अगदी शांत संयमी फटकेबाजी इथे साध्य केली जाते. पूर्णपणे पुस्तकी फटक्यांची आतिषबाजी आणि अजून एक धमाका चौकार. भात्यातून ते इथे पेशकश केले जात आहेत. आपलं प्रतिबिंब एक आगल्या वेगळ्या पद्धतीने उमटवलंय. मी तर म्हणेन नितळस हा युवा खेळाडू प्रतीक सांगडे. नितळस प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू हे उदयाला आलेत याचे आम्ही साक्षीदार आहोत, कारण नवनवीन खेळाडूंना नेहमीच चालना देणारा संघ अर्थात रायगड जिल्ह्यातील नितळसची प्रामुख्याने ओळख आहे आणि नेहमीच दरवर्षी नवनवीन खेळाडू हे उदयाला येतात. हा इतिहास आहे आणि हा इतिहास साक्षी आहे प्रतीक सांगडेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं युवा नेतृत्व लाभले टीम नितळसला. परंतु टीम हेदुटणे संघाने पूर्वार्धामध्ये चांगल्या रीतीने धावसंख्या बनवणं गरजेचं होतं आणि अशा रीतीने सामना पूर्णपणे जिंकला जातोय. टीम संग्राम 11 नितळस संघाच्या माध्यमातून परास्त होतोय टीम हेदुटणे.
माननीय अतिथिगण सदाजी म्हात्रे नारायणगावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती करतो या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी उत्तमरित्या ज्यानं गोलंदाजी साकारली, अगदी 2 षटकं